हेलो गाइस, गुड मॉर्निंग। कैसे आप सभी? आई होप आप सभी अच्छे होंगे। आज है हमारे ब्लॉगिंग का डे 23। आज है सिद्धू का बर्थडे। अभी वो जा रहा है स्कूल में। उसके स्कूल में अभी से बर्थडे सेलिब्रेट करने वाले हैं। तो हम भी जाने वाले हैं वहाँ पर बर्थडे सेलिब्रेट करने के लिए। देखते हैं क्या क्या होता है। और बाकी बर्थडे बहुत अच्छा सेलिब्रेट होने वाले उसके स्कूल में। तो गाइस अभी जा रहे हैं दुकान में। और बाकी यहाँ पर सिद्धू ने अपने साइकिल की अनपैकिंग कर ली। आप देख सकते हो, मस्त है यार, साइकिल मस्त है भाई। आज है भाई का बर्थडे। कमेंट में भाई को हैप्पी बर्थडे लिख देना। और बाकी इसके स्कूल में भी जाने वाले हम इसका बर्थडे सेलिब्रेट करने के लिए। और देखते हैं अभी क्या क्या सीन होता है। अभी मैं तो जा रहा हूँ दुकान में, और अभी जैसे ही टाइम मिलेगा वैसे हम जाएंगे इसके स्कूल में। गाइस अभी जा रहे हैं राजापुर को केक लेने के लिए। चलो चलते फिर। गाइस अभी मले में आ चुके हैं। वो गाड़ी बदलनी थी, ये वाली गाड़ी ले रहे हैं। मले में से निकल चुके हैं। चलते हैं अभी राजापुर को केक लाने के लिए। तभी यहाँ पर केक लेने के लिए आ गए हैं। आप देख सकते हो यहाँ पर। अभी देखते हैं कौन सा लेते हैं। बाकी मस्त मस्त केक लग रहे हैं यहाँ पर। गाइस अभी ये वाला केक फाइनल किया है हमने, और अभी इस पे नाम डालते हैं मस्त सा। गाइस अभी यहाँ पर केक पे नाम डाल रहे हैं। अभी यहाँ पर जगह नहीं है इसलिए एक पीस साइड कर रहे हैं। 60 वाला है, 40 वाला है, 30 वाला है, मोटा पानी 80 वाला है। इसका बोर्ड पाइज मोटा है, 80 वाला, ये 60 वाला, 40 वाला। अभी हम केक ले लिया है यहाँ से, और बाकी निकलते हैं यहाँ से। अभी सिद्धू के स्कूल में जाकर केक काटेंगे। चलते हैं। गाइस अभी आ गए यहाँ पर स्कूल में, सिद्धू के स्कूल में। और आप देख सकते हैं यहाँ पर बच्चों को ले लिया। अभी चलते हैं, बर्थडे सेलिब्रेट करते हैं। म्हणजे पहिलीच्या आधी पण तो काही दिवस शाळेत बालवाडीला असताना त्याला या शाळेचा लळा होता. म्हणजे त्याचे मम्मी पप्पांनी त्याला इंग्लिश मिडियमला पण टाकलं असतं, पण त्यांना आणि त्याला या शाळेशी खूप प्रेम. याचा पहिलीला तो इथं दाखल झाला, एवढासा चिमुकला हा बालक आज तो एवढा मोठा झाला आपल्या पुढे बघा. आणि त्याच्या खरोखर खूप आठवणी आहेत. मॅडमांना जास्त आठवणी, मॅडमांजवळ तो पहिलीपासून. जर पाऊस आला, पत्र्याची रूम धडधड गागायला लागली का तो लहान असल्यामुळे घाबरून जायचा. पण आता तो असा धीर झाला की भविष्यात तो आता म्हणजे मिलिटरीमध्ये सुद्धा भरती होईल इतका धीर झालाय तो. एकदम भीतीच कमी झाली त्याच्या मनातली. असा छानसा गोंडस हा मुलगा पहिली, दुसरी, तिसरी, आज चौथीला आहे. त्यांनी एवढी तयारी का केली? दुसऱ्या शाळेत बसणारी फार म्हणजे त्याचा स्वभाव इतका मिळता जुळता आहे. तो एकुलता एक असताना त्याला कित्येक वेळेस मी पण इतकं मारलंय, मॅडमांनी इतकं मारलंय. लोकांचा एकुलता एक असला खूप विरोध असतो नाही, माझं पोराला सर काही करायचं नाही. पण त्यांनीच सांगितलं तर सर सिद्धूने अभ्यास नाही केला, त्याला बिनधास्त मारा. एवढा लाडका असताना आपण आता आपले आई किंवा वडील किंवा गुरुजी, सर हे विनाकारण तुम्हाला आई विनाकारण कधीच भांडणार नाही. जगात पहिलं प्रेम व्यक्ती असं आई असते, कारण आई ही बालकाचं पहिलं हृदय असं आहे की ती शिक्षणापासून, आईच्या हृदयापासून बालकाचं शिक्षण सुरू होतं. म्हणून कधी पण लक्षात घ्या की आई, वडील आणि शिक्षक तुम्हाला विनाकारण कधी भांडणार नाही. तुमची काहीतरी मोठी चूक झाली तरच, किरकोळ चुकीला पण तुम्हाला माफच असतं.
आपण म्हणतो देव कुठे आहे, देव कुठे आहे? देव ह्या 3 लोकांमध्ये, यांच्यामध्ये तुम्ही देव शोधा, तुम्हाला देव भेटला समजायचा. म्हणून मी नेहमी सांगतो, नाही दररोज जमत एकादशी दिवशी तर तुम्ही आईच्या वडिलांच्या पाया पडा, पंढरपूरचा विठ्ठलच भेटला समजायचा. मग आजचा बर्थडे त्यांनी इतका उत्साहाने साजरा करू राहिला, शेवटचा बर्थडे त्याच्या हिशोबाने. माझ्या शाळेत सगळ्या मित्रांबरोबर मला मोठा बर्थडे साजरा करायचा. मी केक नाही आणला माझ्या त्या म्हणजे काही नॉर्मल सुटमुळे, त्यांनी भैयाला घेतलं, एवढ्या लावून केक आणला आणि एवढी तयारी केली. याला म्हणता हौस. मित्रांविषयी असलेलं प्रेम, एवढ्या प्रेमापोटी त्यांनी सगळं हे आणलं. आणि त्याला नुसतं हेच नाही, ते अभ्यासात पण खूप गोडी आहे. त्याला भाषण लिहून दिलं, त्यांनी भाषण पाठ केलं, इंग्रजीच्या स्पेलिंग आले ते केलं. त्यांनी ह्या वर्षी आपल्या शाळेचं नाव शेवटी सुद्धा म्हणजे रोशन केलं, आपण नाव गाजवलं असं म्हणूया. त्यांनी बघा प्रथम क्रमांक आलं सिद्धेश बायरणे चित्रकले स्पर्धेत. म्हणजे असं काहीतरी नाव करा की आपलं नावाबरोबर शाळेचं नाव पण मोठं होईल आणि आई वडिलांचं पण नाव मोठं होईल. इथून सुरुवात आहे तुमची. हे बक्षीस तुम्हाला किरकोळ नका समजू, इथून सुरुवात आहे. याच्यापासून तुम्हाला पुढं मोठं बक्षीस मिळेल. आणि आजच्या दिनी आपण शाळेतर्फे सगळे त्याला शुभेच्छा देऊया की बाळा तू तुझ्या आयुष्यात याच्यापेक्षा अजून मोठं बक्षीस मिळवण्यास प्रयत्न कर. आणि त्यासाठी घरी बसून नाही होणार, प्रयत्न कर. माझ्या शब्दात आलं प्रयत्न कर, म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे. सर्व प्रकारचा खेळात असो किंवा बौद्धिक असो, सगळ्या प्रकारामध्ये भाग घेऊन त्यांनी त्याचं नाव मोठं करावं आणि त्याचा आदर्श तुम्ही घ्या. सगळ्यांनी खरोखर खूप गोंडस मुलगा, खूप छान आहे, बोलणं पण चांगलं आहे, एकदम व्यवस्थित बोलतो सगळ्यांशी, असं गुंडगिरी सारखं नाही, सगळं नाही. त्यांनी सांगितलं असतं माझा मोठा भाऊ येईल, सर्वांना दादागिरी केली असते त्यांनी. त्याच्या आजची इथं आहे, सर्वांना दादागिरी केली असते, पण त्यांनी तसं कधीच केलं नाही. सर्वांना सांभाळणार आहे, सगळ्यांना सांभाळणार आहे. जेवताना आम्ही दररोज दुपारी बरोबर जेवतो ना, तो सर्वांना ज्यांनी माहिलं त्याला पोळी देत होतो. नाही त्याचा स्वभाव खूप स्वभाव चांगला आणि खरोखर अशा मुलांची गरज आहे. काही मुलं घरजवळ असलं तरी दादागिरी करतात. हो, अशाच मुलांची गरज आहे. कसं आहे, असं वागणं खूप आयुष्यात खूप चांगलं असतं. त्याची एकच महत्वाची ना, तो मागून असा बाहेर खेळायला जायला लागला मुलांमध्ये आणि त्या झाडावर टांगायला लागला आणि तिथं घाबरला. 2 दिवस आजीर होता. त्याच्या आजीने सांगितलं सर म्हणे असं आहे म्हणे, मुलगा जरा खोड्या करू राहिला, तो घाबरला. म्हटलं मी ठीक आहे, म्हटलं मी या गोष्टी नीट करतो म्हटलं. मग त्यानंतर 2 दिवसामध्ये तो नीट झाला. का मला भेटायला हवं, मग त्याला विचारलं काय कसं आहे अभ्यास, असं कसं कुठे गेला होता, म्हणजे ते मी इकडे खेळायला गेलो. म्हणलं ठीक आहे, आता जर मला दिसलं म्हणलं घराच्या बाहेर तू खेळायला, तर मग तुला माहीत नाही म्हणलं की कसं मारतं. मग तो नंतर मुलांना सांगायला लागला हे सर खरंच मारता का म्हणे. मग त्याच्यानंतर त्याला मी बोलून घेतलं, असे इथं खोड्या करताना. मग त्याला बोलवलं, त्याला असं 2 टाकल्या, तो रडला. मग लगेच त्याच्यानंतर तो घाबरायला लागला. म्हटले का बरं मारलं माहिती का, म्हटलं तू अभ्यास सोडून त्या नदीला गेला होता ना त्याच्यामुळे मारलं. त्यानंतर 2-3 वेळेस असं खोड्या करताना इतर मुलांच्या मागे मागे पळणं. मग त्याला परत मी असं टोले दिले. नंतर तो मुलांना सांगायला लागला हे सर छोट्या छोट्या गोष्टीवरून कावर मारतं. मग त्याच्यानंतर त्याची एवढी हिंमत बघा, तो डायरेक्ट मग मला बोलला. एक दिवस असं मागं पळत होते ते मुलं खेळताना, म्हणजे ते काय असे खोड्या नव्हते करत, पण ते खेळत होते. या मागच्या भिंतीनं पळायचे आणि मी त्यांना बोलून घेतलं, निरीक्षण केलं, परत त्यांना मी छड्या मारला. लगेच तो डायरेक्ट मला बोलला सर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून का बरं मारता. मग त्याला मी ते उत्तर काय दिलं नाही, त्याचं उत्तर तुला नंतर देतो म्हटलं. पण त्या छोट्या छोट्या गोष्टीचं उत्तर त्याला मी आज देतो की आयुष्यात एक छोटी छोटी गोष्ट माणसाला खूप मोठी बनवते. छोटी छोटी ज्या आपल्या चुका असतात ना, त्याच्यावरून जर आपल्याला एखादी शिक्षा भेटली ना, तीच गोष्ट आयुष्यात आपल्याला खूप मोठं बनवते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जीवनात फार महत्वाच्या आहेत. आणि ही गोष्ट तो जाणून घेतो, म्हणून त्याला ही मला एक दिवस सांगायचंच होतं, तर ती आता संधी आली की ही गोष्ट तो जाणून घेतो. तो प्रश्न विचारतो, तो आपल्याला विचारतो ही गोष्ट का बरं अशी, ती गोष्ट का बरं तशी.
दादी ने अभी 2-3 दिन के लिए छुट्टी ली ना, क्योंकि उसके आँख का ऑपरेशन है ना। सो अभी वो छुट्टी का जो एप्लीकेशन है वो देने के लिए हम जा रहे हैं अभी पंचायत समिति के लिए। सो अभी चलते हैं, जब आ चुके हैं नांदगांव को, और बाकी यहाँ पर आ गए हम पंचायत समिति में। और आप देख सकते हो यहाँ पर व्यू कितना मस्त व्यू हो रहा है यहाँ पर। और बाकी यहाँ पर हम देने के लिए आ रहे हैं ये वाला एप्लीकेशन। सो अभी चलते हैं और देते हैं, मैडम के पास चलते हैं। गाइस अभी हम यहाँ पर ही थोड़ा साइड में आ गए थे। अब बाकी यहाँ का व्यू देख सकते हो कितना मस्त व्यू हो रहा है, इसलिए हम यहाँ पर आ गए और एकदम मस्त लग रहा है यहाँ पर। और बाकी अपना गांव भी कम नहीं है, लेकिन सिटी में ऐसा व्यू बहुत रेयर होता है। सो इसलिए हम देखने के लिए आ गए। और पहले भी मैं आ चुका हूँ, लेकिन उसको बहुत मतलब मेरे ख्याल से 5-6 साल हो गए होंगे। उसके बाद मैं यहाँ पर आ गया हूँ, इसलिए मैं ये देखने को आ गया। जब मैं आया था यहाँ पर बहुत सब हरियाली थी, एकदम मस्त व्यू था। सब यहाँ पर सब जल गया है। और बाकी बारिश के मौसम में एकदम मस्त होता है यहाँ पर। गाइस अभी आ गए थे यहाँ पर कपड़े लेने के लिए। आप देख सकते हो यहाँ पर कपड़े मतलब एक्सेसरीज ले लिया हमने। और बाकी यहाँ पर कपड़े देख रहे थे। और अभी आप कभी नांदगांव का आए तो यहाँ पर आना शकील भाई के पास। यहाँ पर एक मस्त कपड़े होते हैं और रेट भी इनके अच्छे होते हैं। सो चलते हैं अभी घर पे। अभी निकल चुके हैं घर पे और बाकी अभी जा रहे हैं अभी बाइक पे हम, और अभी चल रहे हैं यहाँ से। अभी दुकान वगैरह सब लॉक कर लिया है हमने। और बाकी आप कर देता हूँ। व्लॉग पसंद आए तो लाइक कर देना, चैनल पसंद आए तो सब्सक्राइब कर देना। मिलते हैं जल्दी अगले व्लॉग में। थैंक यू सो मच वॉचिंग गाइस बाय। और बाकी यहाँ पर हमने मस्त व्लॉग अपलोड के लिए लगा दिया है और बाकी हो रहा है। सो अभी कल का व्लॉग नहीं आया था, इसलिए आज हम दोनों व्लॉग अपलोड करने वाले। सो बाय।